महाराष्ट्रामध्ये आखे केलं नसेल. मग आता इथलं नियोजन भारी झालेलं आहे. श्री शिवाय, श्री शिवाय. कुठून आले? नाशिक वरून. आता किती दिवस? 5 दिवस. कुठून कुठून कुठून? कुठून भारतातल्या सगळ्यात मोठ्या शिव महापुराण कथेमधून, जी भरली आहे शिर्डी जवळच्या आपल्या आस्तगाव मध्ये. तर आपण बघू शकता इथं खतरनाक असं एक सेटअप केलेलं आहे. आपल्या सोबत आज प्रतीक शेठ, योगेश ढसाळ पाटील, जे की साऊथ मधले मोठे ऍक्टर आहेत. तर असा एक भव्य दिव्य असा सेटअप केलेला आहे मस्त पैकी. सेटअप कसा वाटला बघून? भव्य दिव्य असं मन प्रसन्न होतं का नाही? 100%. हर हर महादेव. हर महादेव. चला आता बघू, आता सेटअप बघूयात आपण पहिले. तर आपल्या एका सेटअप मध्ये आपल्याला संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं एकाच ठिकाणी. आपण बघू शकतो इथं महादेवांची भव्य दिव्य अशी प्रतिमा, आणि इथं भव्य दिव्य असं शिव महापुराण कथेचं नियोजन केलेलं आहे. तर या ठिकाणी सीओर वाले प्रदीप मिश्राजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं एक शिव महापुराण कथेचं नियोजन केलेलं आहे. नियोजन कोणी केलेलं आहे? आपलं विकी साहेब. तर विखे पाटलांनी नियोजन केलेलं आहे. इथं खतरनाक असं भव्य दिव्य असं निघायचं का? पुढे जायचं मध्ये हा, जाऊ देतील का? का बरं? पास कुठे आपल्याकडे? अरे पास नाही, इथं श्रीमंतातलं श्रीमंत येऊ, नाही तर गरीबातलं गरीब येऊ. महादेवांच्या छत्रछायेखाली कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. चला आतमध्ये डायरेक्ट. चला. आपण आतमध्ये जाऊन पूर्ण आपल्याला एका पंडालचं एक पूर्ण टूर घेऊयात. एकदम म्हणजे मी तर आयुष्यात पहिल्यांदा बघितली. तुम्ही एकदा इथं नक्कीच या, कारण की कथा 5 दिवस चालणार आहे. त्यामुळं अशा कथेचं जरा तुम्ही आस्वाद घेतलाच पाहिजे. आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, श्रीरामपूर अहिल्यानगर जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्र बाहेरून सुद्धा लोक आलेले आहेत. कारण की शिवमहापुराण कथा मिस करणं म्हणजे आयुष्यात सगळ्यात मोठं पाप करण्यासारखं आहे. तर म्हणजे फक्त मांडव टाकणं किंवा फक्त कमान टाकणं, पण त्या कमानीमध्ये सुद्धा डोकं लावणं हे खूप महत्वाचं आहे. आता हे बघा, तर इथं आपण बघू शकतात की पहिल्यांदा आहे आपलं रामेश्वरम, त्यानंतर मल्लिकार्जुन, त्यानंतर परत भव्य अशी महादेवांची प्रतिमा, त्याच्यानंतर आपलं काशी विश्वेश्वर, भीमाशंकर, कृष्णेश्वर, असे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आपल्याला इथं बघायला भेटतात. ते यमुनोत्रीचं आपण सुंदर दृश्य बघू शकतो हे बघा. आणि त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला बद्रीनाथ, काय 4 धाम पूर्ण सेटअप होतो एकाच ठिकाणी. 4 एकाच ठिकाणी गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ. मेन गेट आहे कथेचं. आणि याच ठिकाणावरनं आज जवळजवळ 5 ते 6 लाख भाविक आज इथं कथेसाठी जमलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आपले हिंदू लोक आज आपल्या कथेसाठी आलेले आहेत. मनापासून भारी वाटते. आय लो महादेव. हर हर महादेव. बोला आय लो महादेव. हर हर महादेव. हे आहे आपलं महाद्वार कथेचं. आणि ही जी पूर्ण संकल्पना आहे, हे जे पूर्ण आपण जे कथेचं नियोजन आयोजन ज्यांनी केलंय ते आपले सुजयदादा विखे पाटील, कला दिग्दर्शक. म्हणजे तुम्ही हे सगळं एवढं भव्य दिव्य असं बघता, ते जे तुम्ही आर्ट बघताय, काय म्हणतात त्याला, ही सगळी कलाकृती बघताय ना, ती आम्हाला. धन्यवाद साहेब. आपण थोडं पुढे आल्यानंतर सगळ्यांचं स्वप्न का प्रतीक शेठ, केदारनाथ. केदारनाथ बाबांचं दर्शन होतंय आपल्याला. त्यानंतर पुढे येतं आपण आता मागाशी यमुनोत्री बघितलं, इथं आहे गंगोत्री, पुन्हा एकदा अघोरी बाबा, आणि खाली बघितलं का, एक नंबर. तर इथं आपल्याला गंगोत्रीचं दर्शन होतंय. त्यानंतर प्रत्येक जण फोटो काढायला तयार आहे आज. तर अशा पद्धतीने पुढे आले ना आपण, ओंकारेश्वर, सोमनाथ, त्र्यंबकेश्वर, इथं पुढं महाकालेश्वर आणि वैद्यनाथ. तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालेलं आहे. कथा किती वाजता आहे? तर कथा आज 2ला आहे का? म्हणजे 1 वाजता चालू आहे. किती वाजता म्हणले? 1 वाजता. ओके. कथा 1 वाजता असल्यामुळं सगळे भाविक म्हणजे काल रात्रीपासून जमलेले आहेत. आणि तसंच जे लोकल होते ते सकाळी 6 वाजल्यापासून इथं जमतात. पण भाविकांचा जो उत्साह आहे तो म्हणजे एकदम खतरनाक असं, म्हणजे टॉप लेवलचा आहे. लोकांना आज सोडायची लगबग चालू आहे.
जी टोटल पासवाली लाईन आहे का? अच्छा, जे लोकल आहे ते पासवाले सगळे इथून. अशा पद्धतीने हे जे सेटअप आहे ना, तो म्हणजे एकदम मजबूत असा आहे आणि म्हणजे एकदम असं मनमोहक सेटअप आहे. म्हणजे असं करायचं म्हणून केलेलं नाही, आहे का नाही? भारतातली सगळ्यात मोठी म्हणजे आतापर्यंत प्रदीप मिश्राजींची आतापर्यंत सगळ्यात मोठी झालेली शिव महापुराण कथा म्हणजे आपली शिर्डी जवळची आस्तगावची असेल. गर्दी बघा. आजी कुठून आल्या? रातेवरून आले का? किती वाजता आले? हा? 4 नंबर आहे, 1 नंबर तुमची रोड पास आहे ना? 3 नंबर पास आहे का तुमच्याकडे? पास वाले आहेत का? बरं. कसं वाटतंय ते येऊन? कसं वाटतंय? फार छान केलं आपल्या साहेबांनी. हे तू कुठला आहे? मी इथला ते श्रीरामपूरचाच आहे. तू श्रीरामपूर आम्ही राहते शे. हा का? कसं वाटतंय? भारी वाटतंय ना? सुजय दादानी भारी केलं, एकच नंबर. ओके, थँक्यू. अजून कथा चालू व्हायला अजून साधारणतः 1 तास बाकी. तरी पण इथं म्हणजे अजून तुडुंब अशी गर्दी भरलेली आहे आत्ताच 1 तास पूर्वीच. कारण की तुम्हाला मागे सांगितलं की लोक 6 वाजल्यापासून जमलेले आहेत. त्यामुळे जरा आज आपल्या पोलीस बांधवांना जास्त संघर्षाचं काम आहे असं म्हणावं लागेल. सकाळपासून आहे का? कुठले तुम्ही? नांदेड. नांदेडवरून आलेत का? खास यासाठी? कथेला जातात ना नेहमी. हा? कथेसाठी नेहमी जातात. नेहमी जातात कधीसाठी का? दोन्ही काम होतात, जल लावणं होते, कथा ऐकणं होते. अरे वा. याच्या एवढं काय आता राहता कुठं? येते तिथं राहतात का? खायला वगैरे सोय आहे का सगळी? सगळी व्यवस्थित. कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही प्रत्येक कथा केली असेल ना? नियोजन मी सगळं महाराष्ट्रामध्ये आता केलं नसेल, मग आता इथलं नियोजन भारी झालेलं. अच्छा. लई व्यवस्था केली, जेवणाची बी तशीच व्यवस्था आहे आणि डेकोरेशन सुद्धा भारी आहे. भारी आहे ना? आवडलं ना मग? हा, नंबर आता एक. जोरात बोला, हर हर महादेव. हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम. वा 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 वा. अरे वा, हे काका पण आलेले आहेत. काका कुठून आले? कुठून आले? शिर्डीवरून आले का? कथा ऐकायला? हो, किती वाजता आले? 1 तास झाला. 1 तास झाला. जेवले का? नाही जेवायचंय. काय आणून देऊ का? पावड जाम. ए ना, पावडे आणून दे. योग्य. ओम नमः शिवाय. चला येऊ का? हो, या. तर असं काहीच ग्राउंड आहे. म्हणजे हा जो आहे तो आपला नगर मनमाड रोड, त्या रोड मध्येच आपण शेजारीच बघितलं पिंपरी निर्मळ जवळ तर कथेचं आयोजन केलेलं आहे. तिकडे चला. विदाउट पास इकडे ना. हर हर महादेव. हर हर महादेव. किती वाजता आले? सकाळी 7 वाजता. सकाळी 7ला. तिकडे त्या बाजूला. कसं आहे गर्दी वगैरे कशी आहे? एकदम जबरदस्त. खतरनाक एकदम. विखे साहेबांचा जय असो. आपण आलोय आतमध्ये. हे उन्हापासून सुद्धा एक ते बाहेर एवढी गरमी आहे ना, पण आतमध्ये असं वाटतं की एसी लावलेला आहे. एकदम भारी. म्हणजे असं पण नाही की बाबा तिकडं महाराज बसलेले आहेत आणि इथं कथा ऐकल्या येणार नाही. इथं प्रत्येक म्हणजे 10-10 फुटावर साऊंडची व्यवस्था केलेली आहे आणि तसं इथं स्क्रीन पण लावल्या गेलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी. हे बघा, इथं स्क्रीन आहे, पलीकडे 4-5 स्क्रीन आहेत. हर हर महादेव. ती बघा गर्दी. कॅमेरा दुसरा कॅमेरा मध्ये. बाहेर जायचं कसं? मागायला गायचं. इथूनच. बाकीचे चान्सच नाही दुसरीकडनं. कुणीकडे 4 आपण तरी जवळ आहे. हा. हे पुढचं अख्खा पॅक झाले. अरे बापरे. तुम्ही कुठले? इथलेच आहे. इथलेच आहे का? सोळखड. अच्छा. तुम्ही कुणाले? इथलेच आम्ही श्रीरामपूरचे. श्रीरामपूर. हा. कसं वाटतंय? एवढा कार्यक्रम तुम्ही वैजापूरला गेलते का? नाही ना, वैजापूरला नाही गेलो. आम्ही नाही गेलो. ही कथा आहे का? हा. आम्ही 6 महिन्यापासून ऐकतो. अच्छा. भव्य आणि दिव्य ही कथा अशी इतकी खतरनाक राहणार आहे. हा. भारतामध्ये गिनीज बुक मध्ये ना नोंद तयार होणार. 100%. सुचितदादा विखे आणि राधाकृष्ण विखे आणि शालिनीताई. आता हे पण आहे. तुम्ही कुठले आले? कुठनं आले? पुण्यावरून आले. पुण्यावरून अरे वा. तुम्ही कुठले? वाकलीचे.
आता आपण आतला पंडाल तर बघितला, आता आपण घेऊया जरा एक्झिट. तर आता आपण फायनली पंडालच्या बाहेर आलोय. आता आपण अजून बघूया इथं काय काय व्यवस्था केलेली आहे लोकांचं. पब्लिक बघ किती आली. अरारारारारारारा. सगळे भाविक भक्त पूर्ण आपल्या भारतभरातले एकाच ठिकाणी जमताना आपण बघू शकतात. किती मोठी गर्दी आहे. बघा मुंग्यांसारखी पब्लिक डायरेक्ट मुंग्यांसारखी. तर इथं म्हणजे माणसांची सिक्युरिटी सुद्धा एवढं सगळ्यांनी लक्ष ठेवलेलं आहे ना. ड्रोन म्हणजे हे बघा हे ड्रोन. झूम कर. थांबा पुढे. ड्रोनची कडवी नजर तुमच्यावर असणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी हसत राहा, हर हर महादेव म्हणत राहा. म्हणा हर हर महादेव. तर प्रत्येकाची सिक्युरिटी तर सगळ्यांनी ध्यान ठेवून घेतलेली आहे, कारण इथं 500 मीटरला पोलीसच्या गाड्या उभ्या आहेत किंवा पोलीस 100 मीटरला आहे. बघा म्हणजे 100 मीटरलाच म्हणजे पोलीसच्या गाड्या, आपले पोलीस बांधव तैनात येतात आपल्या भाऊ बहिणींचं रक्षण करण्यासाठी. किंवा काही कथा आहे बघा, चांगली कथा असली तर काही आपले समाजकंटक असतात, ते खूप राडे घालण्याचा प्रयत्न करत असतात, पण तरी सुद्धा आपल्या इथं पोलीस बांधव कायम तैनात आहेत आणि आपले रक्षण किंवा आपलं रक्षण करण्यासाठी सदैव तयार आहेत. दांडे त्यांच्या हातात. हे बघा सगळे इथं उभे आहेत, त्यामुळं कोणी काय घाबरायचं काम नाही. मस्त येऊन आपली शिवमहापुराण कथा एन्जॉय करा. अरे महादेव. तर म्हणजे मनाला आज सुख समाधान शांती भेटलेली इथे येऊन. तर आता आपण आलोय दुसऱ्या साईडला. पूर्ण ही भाविकांची गर्दी आपण बघू शकतात. आजी कुठून आल्या? सोनगाववरनं. तर इथं पोलीस मदत केंद्र केलेलं आहे. तसंच इथं कोणाला काही अडचण असेल तर इथं प्राथमिक उपचार केंद्र सुद्धा आहे. फक्त पंडालचीच नाही तर माणसांची सुद्धा चांगल्या पद्धतीने काळजी घेतली गेलेली. गोळ्या औषधं वगैरे एकदम खतरनाक. काय झालं आजी? पडल्या? बरोबर. अरे यांना ड्रेसिंग करावं लागणार आहे, सांगितलंय ना. ग्लुकोज द्या रे एखादा. हो सर, एखादा ग्लुकोज. काय झालं तर आजीला? कोणाला काही पण, आता आजी जरा पडलेत पण कोणाला काही पण हो, इथं सगळ्यांना भाविकांना तत्पर सेवा भेटती. तर कोणी इकडे येणार असाल किंवा इथं येऊन जर कोणाला काही समजा दुखापत झाली किंवा चक्कर आली, कारण की इथं गर्दी भरपूर आहे त्यामुळं कोणाला काही त्रास असू शकतो, तर कोणाला काही अडचण असेल तर आपल्या इथं प्राथमिक उपचार केंद्रामध्ये एकदा येऊन लगेच आपला उपचार करून घ्यायचा आणि लगेच आपल्या कथेला जाऊन बसायचं. त्यामुळे कथा बुडवायची नाही. आजोबा काय विकतात? काय विकताय आजोबा? काय विकताय म्हणलं? अच्छा आहे ना. अच्छा कमी पॅकिंग आहे चांगले मॅन्युफॅक्चरिंग पण आत्ताची. मला वाटतं जुनं वगैरे असत. ठीक आहे. हे किती का? हे बी तो आहे ना तिथे बघ दाखव अग्निशा भाग. हे पण आहे. अरे मला वाटलं फक्त एवढंच असेल. नियोजन अर्धवट राहणार आहे का? नियोजन म्हणजे खतरनाक नियोजन. अरे काय म्हणताय? काका आता पोहोचले का? आता पोहोचले. चला आता म्हणला आपण आले सरचे काहीतरी थोडस पुण्याचं काम करू, म्हणजे खारीचा वाटत देऊ, लहान मुलांना खुश करू म्हटलं. त्यामुळे चॉकलेट घेतली, तर आपण लहान मुलांमध्ये मस्त वाटून टाकू, ते पण खुश आपण पण खुश. समाजाला काहीतरी देऊन भारी वाटतं थोडंफार, म्हणजे एक जरा सुख शांती भेटती. हर हर महादेव सर. कोणाला जर मोबाईल सापडला असेल तर पोलीस मदत केंद्रात आणून जमा करावा. चोरांपासून सावध राहा, आपापल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. त्यामुळं प्रत्येकाने इथं आल्यानंतर आपले दागिने आपले फोन हे जपायचेत.
नाहीतर चोर तुम्हाला जपतील. आपले काका बघतात आपल्याकडे काही पोरांचं काय चाललंय. चालले ओके. हर हर महादेव. एकदा म्हण ना, हर हर महादेव. चॉकलेट घे. ऍम्ब्युलन्स पण लावलेलं म्हणजे जेणेकरून कुठल्याच पेशंटला लेट नको किंवा काय नको. सगळ्यांची सेवा एकदम तत्पर होणार आहे इथं. ड्रायव्हर सुद्धा उपलब्ध आहेत. असं नाही की ऍम्ब्युलन्स लावला ड्रायव्हरच नाही, सगळे ड्रायव्हर सुद्धा आहेत इथं. आणि हे आपलं पंडाल एरिया पाहिलं केवढा आहे. जिथपर्यंत लाल कापड दिसतंय तिथपर्यंत पूर्ण पंडालचा एरिया आहे. आता लोकलच्या लोकांचं ठीक आहे, पण जे बाहेर न आलेले आहेत त्यांच्यासाठी राहण्याची खाण्याची फार हॉस्पिटलची सगळी व्यवस्था केलेली. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे इथे येऊन डायरेक्ट राहू शकता. मेन स्टेज आपण जे म्हणतो ते तिकडे आहे. आणि त्या पंडाल मध्ये तुफान अशी गर्दी आहे. आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटलेत. तर आम्हाला तुमच्याकडनं हेच प्रेम पाहिजे बस, बाकी काही नाही. मला त्यांनी आवाज देऊन बोलवलंय त्याबद्दल धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं. नमस्कार. आलो श्री शिवाय नमस्तुभ्यम. हो फुल झालं का? सगळं पॅक झालं. कसा जाम झाला? कथा सुरू व्हायच्या आधी सगळं जाम झालेलं आहे एकदम, म्हणजे सगळं जाम झालं. अतिशय भयंकर तुफान गर्दी आहे, पण मॅनेजमेंट उत्तम प्रकारे काम करतंय आणि गर्दी आपल्याला दिसते. वादविवाद छोटे मोठे होत असतात. हा जो मेन पेंडाल आहे तो पेंडाल पूर्णपणे भरलेला आहे आणि पोलीस कर्मचारी आपले सांगतायत की दुसऱ्या बाजूला आपण जाऊ. आप और हम सदगुरु साईनाथ बाबा की इस पवित्र धरा पर बैठकर शिव महापुराण की कथा को सुने. कौन आता? अपने भक्तों का मान कैसे रखना है, अपने भक्तों को क्या देना है, अपने भक्तों को क्या प्रदान करना है, किससे देना है, किस तरह से देना है, ये शिव ही जाने. ब्रह्मा ब्रह्मलोक में है, भगवान विष्णु वैकुंठ लोक में, और मेरा देव अधिदेव महादेव मेरा शंकर इस पृथ्वी लोक में, भूलोक में, इस मृत्यु लोक में. श्री शिवाय हर हर महादेव. अब आई आवाज जोरदार.